श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात सतत भांडणं होतात का? कितीही पैसा कमावला तरी तो टिकत नाही का? घरात प्रत्येक जण एकमेकांवर प्रेम करत असूनही मन शांती मिळत नाही का? एक समस्या संपते तोपर्यंत दुसरी समस्या समोर उभी राहते का? जर या प्रश्नापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, प्रत्येक घरात कधी ना कधी अडचणी येतात, पण काही घरांमध्ये या अडचणी वारंवार येतात. त्यामागे नेहमीच एखादं गूढ कारण असतं असं नाही. अनेकदा आपल्या दैनंदिन सवयी, संवादाचा अभाव, चुकीचे निर्णय, आर्थिक नियोजनाचा अभाव आणि मनातील नकारात्मक विचारही त्याला कारणीभूत असू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण अशा सामान्य कारणाबद्दल बोलणार आहोत आणि त्याचबरोबर घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी काही सोपे व्यवहार आणि श्रद्धेच्या दृष्टीने प्रेरणादायक उपायही जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित यातील एखादी गोष्ट तुमच्या घरासाठीही उपयोगी ठरेल. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक घराशी संबंधित आहे. अनेक जण मनात एक प्रश्न घेऊन जगत असतात. आमच्या घरात सतत काही ना काही अडचण का येते? कशी पैशाची कमतरता, कशी घरातील भांडण, कधी मन शांती नसेल तर कधी एकामागून एक संकट. अशावेळी काही लोक लगेच निष्कर्ष काढतात की आपल्या घरावर काहीतरी वाईट प्रभाव आहे. पण वास्तवात प्रत्येक समस्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही कारणं आपल्या सवयीमध्ये असतात, काही परिस्थितीत असतात, काही गोष्टी आपल्या विचारसरणीतील संबंधित असतात. आजच्या मालिकेत आपण घरातील समस्याकडे शांतपणे आणि समजून घेण्याची दृष्टीने पाहणार आहोत. ह्या व्हिडिओचा उद्देश कोणालाही घाबरवणे नाही, तर योग्य सवयी, चांगला संवाद, मानसिक आधार आणि श्रद्धेच्या दृष्टीने काही सकारात्मक गोष्टी समजावून सांगणे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक घरात कधी ना कधी अडचणी येतात. पण जी कुटुंब एकत्र राहतात, एकमेकांशी प्रेमाने बोलतात आणि संकटात एकमेकांशी साथ देतात, ती संकटावर मात करू शकतात. आजपासून या मालिकेत आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या घरातील वातावरण अधिक शांत, सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी मदत करू शकतात. तर चला या प्रवासात सुरुवात करूया. आपण पाहू, घरात सतत भांडण आणि गैरसमज का निर्माण होतात आणि त्यावर कोणते व्यावहारिक उपाय करता येऊ शकतात ते आता आपण पाहून घेणार आहोत. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की आमच्या घरात काहीच नीट होत नाही. पण कधी शांत बसून आपण स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की यामागील खरी कारणं काय असू शकतात? सर्वात पहिलं कारण म्हणजे संवादांना अभाव. आजच्या धावपळीच्या जीवनात घरातील सदस्य एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलायचे विसरले आहेत. प्रत्येकजण मोबाईल, काम किंवा स्वतःच्या चिंता यामध्ये इतका व्यस्त असतो की घरात कोणाच्या मनात काय चाललंय आहे हे समजून घेण्यासाठी वेळच राहिला नाही. जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा गैरसमज वाढतात. छोट्या गोष्टी मोठ्या भांडणामध्ये बदलतात. प्रेम असतं पण ते व्यक्त केलं जात नाही. आदर असतो पण दाखवला जात नाही. यामुळे घरात नकळत तणाव वातावरण तयार होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रागावर नियंत्रण नसतं. राग हा प्रत्येक माणसाला येतो, पण रागाच्या भरात बोललेले शब्द अनेकदा वर्षानुवर्षे जखम करून जातात. एक कठोर शब्द कधीकधी अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. म्हणून मोठ्यांनी असो किंवा लहानांनी राग आला तरी काही क्षण शांत राहण्याची सवय लावली तर अनेक वाद टाळता येऊ शकतात. तिसरं म्हणजे आर्थिक नियोजनाचा अभाव. पैसा कमी असणं ही गोष्ट आहे, पण असलेला पैसा योग्य प्रकारे वापरणं ही दुसरी गोष्ट आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, अनावश्यक कर्ज, बचतीचा अभाव या गोष्टीमुळे घरात सतत तणाव निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आनंदी घर हे फक्त पैशांनी बनत नाही, ते बनतं विश्वासाने.
संवादाने, एकमेकांच्या आदराने आणि संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची वृत्तीने. आपण घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी रोजच्या जीवनात करता येतील अशा काही सोप्या सवयी बदलून जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात नेहमी आनंद असावा, घरात हसण्याचे आवाज यावेत, प्रत्येक कामात यश मिळावं आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य निरोगी व समाधानी असावा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाही, ते छोट्या छोट्या सवयीमुळे घडतात. आज मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहे, या कोणत्याही चमत्कार घडविताचा दावा नाही, पण अनेक कुटुंबाला सकारात्मक वातावरण तयार करण्यात या सवयींचा उपयोग होऊ शकतो. 1 दिवसानी सुरुवात शांत मनाने करा. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी काही मिनिटे शांत बसा. आपल्या श्रद्धेनुसार देवाचे स्मरण करा किंवा काही क्षण मन एकाग्र करा. त्यामुळे दिवसाची सुरुवात शांतपणे होऊ शकते. 2. घरात एकत्र बसून जेवण्याची सवय. आज अनेक कुटुंबामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी जेवतो, पण दिवसातून एक वेळा सर्वांनी एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न केला तर संवाद वाढतो आणि गैरसमज कमी होण्यास मदत होते. 3. घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. स्वच्छ घरात राहिल्याने मनालाही प्रसन्न वाटू शकतं. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे, अनावश्यक पसारा कमी करणे आणि स्वच्छतेची सवय लावणे ही साधी पण महत्त्वाची गोष्ट आहे. 4. कृतज्ञता व्यक्त करा. घरातील काही वडील, आजी, आजोबा, जोडीदार किंवा मुलांनी केलेल्या छोट्या मदतीबद्दलही धन्यवाद म्हणण्याची सवय लावा. प्रेम आणि आदर व्यक्त केल्याने नाती अधिक घट्ट होतात. 5. मतभेद झाली तर भेद होऊ देऊ नका. प्रत्येक घरात मतभेद होतात, पण रागाचा भरात अपमानास्पद शब्द वापरणे किंवा दिवसेंदिवस अबोला धरणे यामुळे समस्या वाढू शकते. शांतपणे बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आनंदी घर म्हणजे जिथे कधीच समस्या नसतात असं नाही. आनंदी घर म्हणजे जिथे समस्या आल्या तरी सर्वजण एकत्र त्यांचा सामना करतात. म्हणून आजपासून एक छोटी सवय बदला, कारण एका चांगल्या सवयीमुळे अनेक संपूर्ण घरात वातावरण बदलू शकतं. आर्थिक तणाव, चिंता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काही व्यवहार्य मार्गाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, घरात पैशाची अडचण आली की तिचा परिणाम फक्त खिशावर होत नाही, तर मनावर, नात्यावर आणि संपूर्ण घराच्या वातावरणावरही होऊ शकतो. अनेक कुटुंबामध्ये भांडणाचं मुख्य कारण पैशाशी संबंधित असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा महत्त्वाचा आहे, पण पैशापेक्षा महत्त्वाचा आहे समजूतदारपणाने घेतलेले निर्णय. कधीकधी उत्पन्न कमी असतं, तर कधी उत्पन्न चांगलं असूनही नियोजन नसल्यामुळे अडचणी वाढतात. पहिली सवय, गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण प्रत्येक वस्तू आवश्यक असते असं नाही. स्वतःला एक प्रश्न विचारा, ही वस्तू मला खरंच गरजेची आहे का? ही फक्त आवडीमुळे म्हणून घेत आहे? हा एक छोटा प्रश्न अनेक अनावश्यक खर्च वाचू शकतो. दुसरी सवय, कुटुंबासोबत आर्थिक चर्चा करणं. घरातील सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर टाकू नका. पती, पत्नी, आई, वडील आणि मोठी मुलं यांनी एकत्र बसून महिन्याचं नियोजन केलं तर अनेक अडचणी आधीच टाळल्या जातात. तिसरी सवय, थोडी का होईना बचत करा. मोठी बचत एकदम होत नाही, पण नियमित थोडी बचतही भविष्यात मोठा आधार ठरू शकते. चौथी सवय, तुलना करू नका. आज सोशल मीडियावर इतकं सुख पाहून अनेक जण स्वतःचं आयुष्य कमी समजू लागतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक घरात प्रवास वेगळा असतो. दिसणारं चित्र आणि वास्तव यामध्ये अनेक मोठा फरक असतो. श्रद्धेचा आधार, अनेक लोकांना प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान यामध्ये मानसिक शांतता मिळते.
श्रद्धा असेल तर ती मनाला धीर देऊ शकते. त्याचबरोबर योग्य नियोजन, मेहनत आणि संयम याची जोड असेल तर संकटाला सामना करणं अधिक सोपं होऊ शकतं. मित्रांनो, अडचणी कायमच्या नसतात. योग्य विचार, योग्य कृती आणि कुटुंबाची साथ असेल तर हळूहळू परिस्थिती घडू शकते. आता आपण जाणून घेणार आहोत घरातील नातेसंबंध मजबूत कसे करायचे, प्रेम, विश्वास आणि आदर पुन्हा कसा निर्माण करायचा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. तुमचं घर मोठं आहे की छोटं याला खरंच महत्त्व आहे का? नाही. महत्त्वाचं हे आहे की त्या घरात राहणाऱ्या माणसांना मनात एकामेकाबद्दल प्रेम, विश्वास आणि आदर आहे का? कारण विटा आणि सिमेंटचं घर तयार होतं, पण प्रेम, आपुलकी आणि विश्वासाने कुटुंब तयार होतं. आज अनेक घरामध्ये सर्व सुखसोयी आहेत, पण मन शांती नाही. सर्वजण एकाच छताखाली राहतात, पण मनाला एकमेकापासून दूर केलं असतात. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एकमेकांची समजूत घेण्यासाठी वेळ न देणं. कधी आईला फक्त 2 प्रेमाचे शब्द हवे असतात, कधी वडिलांना त्यांच्या कष्टाची दखल हवी असते, कधी मुलांना फक्त एवढंच वाटतं की कोणीतरी माझं एक मन ऐकावं, आणि कधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त थोडा आदर आणि आपुलकी हवी असते. मित्रांनो, नातं तुटतं नाही एका मोठ्या कारणामुळे, ते तुटतं रोजच्या छोट्या दुर्लक्षामुळे. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. दिवसातून किमान 10 मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या कुटुंबासोबत बसा. तुमचं मनही त्याच्यासमोर मोकळं करा. विश्वास हा एक दिवसात तयार होत नाही, तो रोजच्या वागण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून निर्माण होतो. श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर अनेकांना सकाळी प्रार्थना, नामस्मरण किंवा कुटुंबासोबत काही क्षण शांत बसणं मानसिक बळ देतं. यामुळे प्रत्येक समस्या नाहीशी होईल असं म्हणता येत नाही, पण अशा सवयी मन शांत ठेवण्यास आणि एकमेकांशी चांगला संवाद साधण्यात मदत करू शकतात. लक्षात ठेवा, घरात प्रेम असलं तर अडचणी लहान वाटू लागतात, पण प्रेमच नसेल तर छोट्या गोष्टीही मोठ्या संकटासारख्या वाटतात. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या. रागापेक्षा संयम निवडेल, अबोल राहण्यापेक्षा संवाद निवडेल, दोष देण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करेन. कदाचित या छोट्या बदलातून तुमच्या घरात नव्या आनंदाची सुरुवात होऊ शकते. अशा काही प्रेरणादायी सत्य प्रसंगाबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या जीवनातील महत्त्वाच्या शिकवणीबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक प्रेरणादायी प्रसंग सांगणार आहे. ही कथा एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित नसून अनेक कुटुंबाच्या अनुभवातून शिकण्यासारखी आहे. एका गावात एक कुटुंब राहत होतं. घरात आई, वडील, 2 मुले आणि आजी आजोबा होते. देवाच्या कृपेने अन्नाची कमी नव्हती, राहायला घर होतं, सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण होत होत्या. पण तरीही त्या घरात आनंद नव्हता. सकाळ झाली किंवा संध्याकाळ झाली की तणाव, एकमेकांशी बोलताना प्रेमापेक्षा राग जास्त दिसायचा. घरातील प्रत्येकाला वाटायचं ही चूक समोरच्याचीच आहे. एक दिवस घरातील ज्येष्ठ आजोबांनी सर्वांना एकत्र बसवले. त्यांनी कोणालाही दोष दिला नाही, फक्त एक प्रश्न विचारला, आपण शेवटचं कधी एकमेकांशी शांतपणे ऐकलं होतं? सगळे शांत झाले, कारण उत्तर कोणाकडेच नव्हतं. त्या दिवसापासून त्यांनी एक छोटा नियम केला. दररोज रात्री 15 मिनिटं संपूर्ण कुटुंब एकत्र बसायचं. कोणी मोबाईल वापरत नाही, कोणी कोणावर ओरडत नाही, प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळणार. सुरुवातीला काही विशेष फरक जाणवला नाही, पण काही आठवड्यांनी वातावरण बदलू लागलं. गैरसमज कमी झाले, हसणं वाढलं, एकमेकांबद्दल आदर पुन्हा निर्माण झाला. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप मोठा आहे. अनेक वेळा आपल्याला मोठे उपाय शोधायची सवय असते, पण बदलण्याची सुरुवात लहान सवयीपासून होऊ शकते.
जर आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना, नामस्मरण किंवा काही क्षण शांत बसणे आपल्याला मानसिक आधार देत असते, तर त्यालाही आपण दैनंदिन जीवनात स्थान देता येईल. पण त्याचबरोबर एकमेकांवर वेळ देणं, प्रेमाने बोलणं आणि संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आनंदी घर ते नसतं जिथे कधीच समस्या येत नाही. आनंदी घर ते असतं जिथे सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक समस्यांना सामना करतात. आता आपण पाहणार आहोत घरात रोज करता येतील अशा 10 चांगल्या सवयी ज्या कुटुंबातील वातावरण अधिक सकारात्मक बनवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 10 साध्या सवयी सांगणार आहे. या सवयी कोणताही चमत्कार घडवीत असा दावा नाही, पण अनेक कुटुंबामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी या उपयुक्त ठरू शकतात. चला तर एक एक करून पाहूया. 1. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. सकाळी उठल्यावर पहिल्याच क्षणी तक्रार करू नका. आपल्या श्रद्धेनुसार देवाचं स्मरण करा किंवा 2 मिनिटे शांत बसा आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस चांगला जाईल, मी शांत राहीन आणि योग्य निर्णय घेईन. 2. घरातील प्रत्येकाला हसून नमस्कार करा. ही गोष्ट छोटी वाटत असेल, पण प्रेमाने केलेला नमस्कार अनेकांना दिवसभरात राग कमी करू शकतो. 3. मोठ्यांचा आदर करा. आई वडील, आजी आजोबा यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्याबरोबर काही मिनिटं बसून बोलणं, त्यांची विचारपूस करणं ही सुद्धा मोठी सवय आहे. 4. मुलांसोबत वेळ घालवा. मुलांना महागडी खेळणी कमी आणि आई वडिलांचा वेळ जास्त हवा असतो. दररोज काही मिनिटं त्यांच्याशी मनमोकळं बोला. 5. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. राग काही मिनिटात असतो, पण रागात घेतलेले निर्णय अनेक वर्ष त्रास देऊ शकतात. म्हणून शांत झाल्यावर महत्त्वाचे निर्णय घ्या. 6. घर स्वच्छ ठेवा. स्वच्छता ही केवळ दिसण्यासाठी नसते, नीटनेटकं वातावरण मनालाही हलकं वाटण्यास मदत करू शकते. 7. अनावश्यक तुलना टाळा. त्यांच्याकडे हे आहे, आपल्याकडे नाही, अशी तुलना मनात असमाधान वाढवू शकते. आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. 8. एकत्र प्रार्थना किंवा शांततेचे काही क्षण. अनेक कुटुंबांनी दिवसातून काही मिनिटं एकत्र प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत बसण्यामुळे मानसिक आधार मिळतो. श्रद्धा प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण एकत्र घालवलेला वेळ नात्यांना बळकट देऊ शकतो. 9. रोज एक चांगलं काम करा. कोणाला मदत करा. गोड बोलून एखाद्याचा दिवस आनंदी करा. घरातील धन्यवाद आणि माफ करा हे शब्द वापरण्याची सवय लावा. 10. दिवसाचा शेवट मनात राग न ठेवता करा. झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी कोणाचं मन दुखवलंय का? जर चूक झाली असेल तर ती मान्य करा. माफी मागण्यात कमीपणा नसतो, उलट त्यामुळे नाती अधिक मजबूत होतात. मित्रांनो, सुखी घर एका दिवसात तयार होत नाही, ते दररोज केलेल्या छोट्या चांगल्या सवयींनी घडतं. म्हणून आजपासून या 10 सवयींपैकी एक तरी सवय सुरू करा. काही दिवसांनी प्रत्येक आणि घरातील वातावरणात काय बदल जाणवतो ते पहा. आता आपण पाहणार आहोत या संपूर्ण मालिकेचा सारांश, प्रेरणादायी संदेश आणि पुढे कसं वाटचाल करायची याबद्दल आपण मनापासून चर्चा करू. आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये घरातील समस्या, त्यामागील काही सामान्य कारण, चांगल्या सवयी, संवाद, आर्थिक नियोजन आणि श्रद्धेच्या दृष्टीने मानसिक आधार देणाऱ्या गोष्टीबद्दल चर्चा केली. आता शेवटी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. जर घरात प्रेम नसेल तर मोठं घर, पैसा आणि सुखसोयी याचा काय उपयोग? आणि जर घरात प्रेम, विश्वास आणि एकमेकांशी साथ असेल तर मोठ्या संकटावरही एकत्र मात करता येते. मित्रांनो, जीवनात अडचण येणारच. कोणाच्याही आयुष्यात असा दिवस नसतो की कधीच दुःख येत नाही.
पण प्रत्येक अडचणीतून आपण काहीतरी शिकू शकतो. घरातील प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. राग कमी करा, संवाद वाढवा, मोठ्यांचा आदर करा, लहानांवर प्रेम करा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. अनेक लोकांना प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळते. तुमची श्रद्धा काहीही असो, मन शांत ठेवणाऱ्या आणि चांगल्या कृतीकडे नेणाऱ्या सवयी जोपासणं नेहमी उपयुक्त ठरू शकतं. लक्षात ठेवा, घर बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा आणि तुमची एक गोड गोष्ट बोललात, एकदा मनापासून माफ करा म्हटलात, एकदा धन्यवाद व्यक्त केलात तर कदाचित यातूनही एका नव्या नात्याची, नव्या विश्वासाची आणि नव्या आनंदाची सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काही शिकायचं मिळालं असेल तर तो तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरात संवादाची, प्रेमाची आणि सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते. अशाच उपयुक्त, प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या व्हिडिओवर आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयास. तोपर्यंत आपलं मन शांत ठेवा, कुटुंबावर प्रेम करा आणि चांगल्या सवयी जोपासा. श्री स्वामी समर्थ.